चेंडूची सांगता एक्स्ट्रा रनची खर्च केली होती ती मात्र पुन्हा एकदा भरून काढतात की काय. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आपण पाहतो तितकाच चांगला फटका 1 रन इथे मिळेल. ओमसाई धुरंधर बॅटिंग करताना आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या डावात धावसंख्या चांगली बनणं भरपूर गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये हवी तशी धावसंख्या उभारता आली नाही ओमसाई धुरंधरला. विकेट हॅट्रिक असो किंवा 3 चौके असो 1000 रुपयाचं पारितोषिक जयेश पाटील यांच्याकडून देण्यात आलंय. सिद्धू स्मृती विरुद्ध ओमसाई धुरंधर मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बाळा एक मिनिट तिन्ही अंपायरने डिसिजन घ्या. जर सॉल्व्ह होत नसेल तर कमिटी इन्व्हॉल्व होईल. तिन्ही अंपायर्सने मिळून डिसिजन घ्यायचा आहे. किंवा जर कन्फ्युजन असेल तर युट्यूबला चेक करून डिसिजन दिला जाईल. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. बाळा थांबून आणि विचारून डिसिजन दे. काही हरकत नाही. खेळामध्ये एखादा डिसिजन मागे पुढे होऊ शकतो. शहानिशा करून डिसिजन दिला जाईल. तीन चेंडू झालात. व्हाईट बॉलचा इशारा पक्ष करतात. तांबा चेंडू किती झालेत एक्झॅक्टली 4 झालेले आहेत. धावा संख्या 5. कौतुक करावं लागेल सिद्धू स्मृती या संघाचं. अंपायर डिसिजन मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता तरी त्यांनी सामंजस्यपणे अंपायरने नंतर दिलेला निर्णय मान्य केला. या खेळाडू वृत्तीसाठी सिद्धू स्मृती या संघाचं हार्दिक आभार. धन्यवाद. स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं गरजेचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन असं म्हटलं जातं आणि पंचांचे सगळे निर्णय स्वीकारणं हेच खरा खेळाडूचं पहिलं कर्तव्य. ऑनसाईडला वाहण्याचा प्रयत्न 1 जावे ते मिळते आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला देखील पूर्ण झालेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतं. 7च्या सैरेसेनं धावसंख्या बनत राहतात. 21 पर्यंत पोहोचेल. 22चं टार्गेट पुरेसं असेल का सिद्धू स्मृती संघासमोर हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे येणाऱ्या 12 बॉलमध्ये मी तर म्हणेन कुठेतरी हात खोलून बॅटिंग करावी लागेल. 16 ते 18 धावसंख्या तर बनवाव्या लागतील जर एका चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं तर. हॅलो सलग 3 वर्ष आपण पाहिलं तर सातत्याने मेगा फायनल मध्ये पोहोचते टीम सिद्धू स्मृती. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं STPL सुभाषनगर टिळकनगर प्रीमियर लीग 2024 पर्व 4 च्या वतीने हार्दिक स्वागत. शिवाजी काका कासार तसेच उपम राणे प्रीतम यादव या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. सिंगल इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र आपण पाहतो आता टोटल स्कोरबोर्ड वरती येऊन पोहोचली आहे. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 ऑन बोर्ड. STPL कप 2024 गोपीनाथ लिपणे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्टीव पटकून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. समोर फिल्डर आहे. गुड फिल्डिंग. मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल इथे देखील मिळते. गुड फिल्डिंग असेल आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे अडवलं गेलं चेंडूला. चेंडू अद्याप शिल्लक आहेत ते 2. चला वेळ जास्त घेऊ नका. शेड्यूल मध्ये आपण ऑलरेडी मागे चाललेलो आहोत. प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आलाय. ज्या कोणाला नोंदणी करायची आहे त्यांनी व्यासपीठाच्या इथे संपर्क साधायचा आहे. खेळणारे खेळाडू सोडून बाकीचे जे प्रेक्षक आहेत लहान मुलं असू देत
महिला पुरुष जे कोणी असतील त्यांनी नोंदणी करायची आहे. संध्याकाळी 8 वाजता लकी ड्रॉचे विजेते घोषित केले जातील. संडे धमाका, संडे फंडे आणि क्रिकेट आज मात्र मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. बऱ्याचशा ठिकाणी आज मॅचेस सुरू आहेत. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. क्रीज सोडली आहे, मैदान देखील सोडावं लागतंय. या मॅचची इम्पॉर्टंट विकेट आपण पाहतोय. महत्वपूर्ण धक्का लागलाय होम साइड धुरंधरला. शिवाजी काका कासार यांनी व्यासपीठावर यायचंय. येस कळवण पश्चिम परिसरातील आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर एस एस बेकर्स प्रीमियर लीग मध्ये आणि त्यानंतर KWPL मध्ये ज्यांचा महत्वपूर्ण इम्पॉर्टंट रोल राहतो. जितू सध्या मात्र युट्यूब टेलिकास्ट मध्ये देखील आपल्याला त्यांचं पदार्पण झालेलं आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. लॉफ करायचं होता पण लॉफ करून चालणार नाहीये. अंडरआर्म क्रिकेट आहे. बॅट फेस इतका ओपन करून चालणार नाहीये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज इथे देखील होईल बाद. ओंकार मित्र मंडळांनी स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स या दोन संघांमध्ये पुढची लढत. दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झालेले आहेत. पहिल्या विजयाच्या शोधात एकमेकांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट मॅच एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या विजयाच्या शोधात आहे दोन्ही संघ. त्यामुळे मात्र आपण पाहूया पुढची लढत देखील महत्वपूर्ण असणार आहे. ओमसाई धुरंधर सिद्धू स्मृती एक एक सामना दोघांचा झालेला आहे. ओमसाई धुरंधरने एक सामना गमावलाय. दुसऱ्या बाजूला सिद्धू स्मृतीने एक सामना जिंकलाय. टायमर किंग्सला वगळता अद्याप एकही संघ असा नाही त्याने बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकल्यात. जरी ते सिद्धू स्मृती सामना जिंकला तर बॅक टू बॅक 2 मॅचेस ते जिंकतील. स्कोरर आहेत, चिंता करू नका. ऑनसाइडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत समोर. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर धावसंख्या स्थगित धावफलक आपण पाहतोय ते 13. व्हाईट बॉक्सचा इशारा पंच करतात. अवांतर धाव्याने धावसंख्या पुढे आता 15 वर. हो नाही, या फटक्याला जागा नाही. अंडरआर्म क्रिकेट मध्ये विकेटचं पतन. बॉक्स आउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का ओमसाई धुरंधरला. सागर कासार जे संघाचे पुरस्कर्ते त्यांना आपण पाहतोय. धावसंख्या झाल्यात आमच्या स्कोरर कळवतात 15 धावा. हा देखील फसवा चेंडू आपण पाहिला. इथे देखील विकेट मिळेल. आणखीन एक फलंदाज संभूचा आश्रयाला. धावसंख्या बनत नाहीये. संत गतीने धावा बनल्या गेल्या आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय ते विकेटचं पतन. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल साठी एकच धाव मिळेल. 2 चौके लागोपाठ 2 चौके. जयेश पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 विकेटला सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक. सिद्धू कासार यांच्या स्मरणार्थ
सगळ्यांना चहाची व्यवस्था जयेश पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. बक्षिसांचा लयलूट अंपायर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 16 झाला 17 करायचा. चला 16 झालेला आहे. 17चं टार्गेट आहे. 18/17 ची गरज. चला पटापट. तीन चौकारांसाठी आणि 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जयेश पाटील यांच्याकडून. सिद्धू कासार यांच्या स्मरणार्थ. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच चला ओमकार मित्रमंडळ आणि स्वर्गीय नाना काळे फ्युचर फोर्स टॉस साठी आपण यायचं आहे. चला मॅच सुरू करा. अंपायर विनंती आहे. मॅचचा दिशेने आपण होता पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात. धावफलक पहिल्या डावात पूर्णपणे थांबलं गेलं. फुल स्टॉप पूर्ण विराम रणसंख्येवरती लागला गेला. उघ्या 16 धावा बनल्या आणि 17चं टार्गेट डोळा पुढे ठेवून ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. मॅचला सुरुवात. गेम इज ऑन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. श्रद्धा भिंगारांच्या स्मरणार्थ अन्नूने जर सलग 3 विकेट घेतले तर 500 500चं पारितोषिक. हॅलो. ओमकार मित्रमंडळ आणि स्वर्गीय नाना काळे दोन्ही संघाचे संघनायक सहर्ष स्वागत आहे. टेल हा कॉल आहे आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वर्गीय नाना काळे या संघाच्या संघनायकानं. कॅप्टन नाणेफेकीचा कौल जिंकलाय. खर तर यापूर्वी देखील चांगली मॅच झाली. पहिल्यांदा निर्णय आम्हाला कळवायचा आहे. आमच्या क्षेत्ररक्षणाचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय श्री सरांचा आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांचा इथे परफॉर्मन्स राहिलेला आहे. काय टार्गेट असेल की त्यांचे कोणकोणते खेळाडू आहेत की तुम्ही जेव्हा फिल्डिंग कराल बॉलिंग कराल लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न कोणत्या खेळाडूचा राहील? नाही, आम्ही बाद करण्याचा विचार नाही करणार. जास्त की कमी रन मध्ये यांना थांबवण्याचा प्रयत्न जास्त करणार. निश्चित शॉर्ट क्रिकेट आहे. 1 to 4 आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय तर घेतलेला आहे. मी येईल कर्णधार श्री यांच्याकडे. जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही यावेळेस बॅटिंगच घेतली असते. म्हणजे बॅटिंग वाट्याला आलेली आहे. 3 षटकं आहेत. एक सामना फार चांगल्या प्रकारे झालेला आहे. निश्चितच इथून 18 बॉलमध्ये किती धावा या मैदानावर बनल्या म्हणजे तुम्हाला वाटेल आम्ही सेफ आहोत? कमीत कमी 25+ करायचा प्रयत्न करू. कारण त्यांची बॅटिंग लाईन खूप चांगल्या प्रकारे आहे. बॉलिंग लाईन पण चांगलेली आहे. स्वतः कर्णधार खूप उत्कृष्ट असे क्रिकेटर आहे. त्यामुळे आम्ही 25+ करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. या नियोजनाबद्दल काय किती दिवसाची मेहनत असते आणि पहिलं पर्व करताना काय मेहनत घेतली? किती माणसं एकत्र आली होती? ॲक्च्युली आमच्या इथं पूर्ण ओमकार मित्र मंडळ सर्व सहभागी घेतात. 1 महिन्यापासून आम्ही नियोजन करतोय. त्या नियोजन कमिटीमध्ये सर्व जे टोटली प्लेयर खेळतात त्यांची पूर्णची मेहनत आहे या प्रत्येक कार्यामध्ये. येस. दोन्ही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा. अजून मी ते 10 ओनर्स आणि जे आपल्याला मौल्यवान जे विशेष सहकार आहे त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो की ते आपल्या या सर्व कार्याला योगदान करतात. निश्चित एकमेका सहाय्य करू याच अनुषंगाने आपण 4थ्या पर्वामध्ये आहोत. नाणेफेकीचा कौल झाला. जिंकलाय स्वर्गीय नाना काळे. संघाच्या संघनायकाने घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. मॅच सुरू होईल तत्पूर्वी आपण वळूया विद्यमान मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकत आहोत प्रथमेश ठाकूर यांना. थँक्यू. रमेश शिंदे सर आपल्या मनापासून आभार.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे 13 धावांची. आशिष गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला बॉल हलक्या हाताने ड्राइव्ह करायचा होता. समोर फिल्डर आहे. गुड फिल्डिंग अडवलंय. चेंडूला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पायामध्ये क्रॅम्प आणि पायात क्रॅम्प आल्याच्या नंतर जर कोणता खेळाडू डोळ्यापुढे येतो तो ग्लेन मॅक्सवेल अक्षरशः बरसला होता. कन्सिस्टंटली सातत्याने ज्या पायामध्ये क्रॅम्प्स येत होते आणि तरी देखील 200 धावांची ती त्याची खेळी अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये. जबरदस्त संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्याने हदरवून ठेवलं होतं. सिंगल मिळाली. सिंगलने धावासंख्या पुढे जात असताना 5 वर आता येणारे चेंडू शिल्लक आहे. त्या मॅच मध्ये 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल ती 12 धावांची. 10 चेंडू 12 धावांचं समीकरण STPL कप 2024 विजयासाठी प्रत्येक संघ करताना आपल्याला पाहायला मिळेल. पण जसे प्रयत्न खरे असतील त्याला मात्र इथून यश मिळेल. यश कोणाला नको आहे, प्रत्येकाला विजय हवा आहे. त्या विजयाच्या शोधात सगळे संघ आणि सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात. फक्त दिशा दिली आहे सिंगल मिळा. सिंगलने धावासंख्या पुढे आता टोटल 6 वर आली आहे. 6 ऑन बोर्ड. एका बाजूला संघाबाबत ओमसाई धुरंधर महेंद्र शेलार मामा यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्याचा चिरंजीव आमच्या सोबत कॉम बॉक्स मध्ये ऋतिक शेलार. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उठाप केलाय. गुड फिल्डिंग. पण काय चित्र थ्रू झालंय की नाही? नाही हो. एकच रन. चला चला डगआउट मधले प्रेक्षक जे आहेत त्यांनी डगआउट मध्ये जे खेळाडू आहेत तुम्ही कोणत्या प्रकारे कॉल करू नका, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अंपायर त्याचसाठी आहेत, ते डिसिजन देण्यासाठी आहे. एकच रन अंपायर. येस सिंगलने धावसंख्या पुढे 7. 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळले गेलेत. फक्त 3 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 2 बॉल मध्ये मी तर म्हणेन एखादी विकेट आली किंवा 2 बॉल डॉट आले तर पूर्णपणे अंडर प्रेशर सिद्धू स्मृती संघाला आपण पाहणार आहोत. आशिष हो चांगला चेंडू आहे. फिल्डिंग यष्टीरक्षकांना चांगलं मागे यष्टीरक्षण केलं. चांगला चेंडू आहे. अतिशय चांगला चेंडू. डॉट बॉल आणि दूर होते. फलंदाज करता लेग स्टंपच्या बाहेर आले होते आणि त्यानंतर अटेम्प्ट केला होता आणि त्यामुळे असं वाटलं फलंदाजाला की चेंडू वाईट जाईल, पण नाही. तुम्ही पहिलेच लेग स्टंपच्या बाहेर शफल झाले त्यामुळे मात्र पंचांचा योग्य निर्णय राहिला. गुड डिसिजन. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू. हा देखील चांगला चेंडू होता. 1 धाव इथे मिळाली. षटक पूर्ण झाले. दुसरं 2 षटकानंतर फक्त 8 धावा धावफलकावर येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे आहेत 9. कुठेतरी एकंदरीत पहिल्या डावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 20 धावा जरी स्कोरबोर्ड वरती असतात तर कदाचित या मॅच मध्ये पूर्णपणे अंडर प्रेशर टीम सिद्धू स्मृती आपल्याला पाहायला मिळाली असती. पण हरकत नाही. जे झालं ते विसरून पुन्हा नव्यानं विजयाच्या शोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो. लढत देताना मैदानाच्या आतमध्ये ओमसाई धुरंधर. आता गरज येणारे 6 चेंडू विजयासाठी करायचा धावा. 9 पहिल्या 8 करायसाठी तब्बल 12 चेंडू लागले, पण आता करायचा 9 आणि चेंडू मात्र हातात शिल्लक फक्त आणि फक्त शेवटचे 6. या 6 चेंडूंची जबाबदारी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेशच्या हातामध्ये दिलेली आहे. महेशच्या हातात फक्त चेंडू नाही तर या मॅचचं भवितव्य सोपवलंय ओमसाई धुरंधरनं. पहिली सुरुवात तर झाली STPL कप मध्ये पराभवाने, पण आता विजयाच्या शोधात संघर्ष गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजाचा मोठा राहिला. पहिल्या ओव्हर मध्ये अन्नूने फक्त 4 खर्चल्या. त्यानंतर आशिषने देखील 4 धावांचे इकॉनॉमिकल षटक आपल्या हाताळलं आणि आता गोलंदाजी मार्क वरती 9 धावा रोखायच्या आहेत. ते गोलंदाज महेशला आव्हान थोडं कठीण आहे, पण कठीण कार्य कशा प्रकारे पार पाडेल ते पाहायचंय प्रेक्षकांना देखील. सिंगल साठी कोणताही फिल्डर समोर ठेवला नाही. त्यांना माहिती आहे या मोमेंटला सिंगल महत्वाची नाहीये. दुहेरी किंवा 4 धावा इथे जाऊ द्यायच्या नाहीयेत. पहिलाच बॉल बॅटची एज. यष्टीरक्षकाने झेल घेतला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवल्याच्या नंतर आनंदाचा हर्ष उल्हासाचा माहोल आपल्याला पाहायला मिळाला संपूर्ण मैदानामध्ये आणि ओमसाई धुरंधर
त्या संघाच्या खात्यामध्ये. विकेट इथे मिळवली पहिल्याच बॉलवरती आणि नवीन फलंदाज चेतन दाखल झाला मैदानामध्ये. मॅचला कलाटणी देणारी विकेट पहिल्याच बॉलवरती. वाघाची शिकार करत असताना महेशनं मात्र सांगितलंय वेलकम टू द ग्राउंड, वेलकम टू द STPL कप. महेश परत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 5 चेंडू 9ची गरज असताना इथे मात्र काय घडतंय, आणखीन एक डॉट बॉल आलाय. क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाट अ ग्रेट कमबॅक. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 9ची गरज आहे. व्हाट अ मॅच. चुकीचा आहे, खराब चेंडू आहे. विकेट आहे का? हो, विकेट तर आहे, पण व्हाईट बॉल इथे मात्र पंचांनी सांगितलं अतिरिक्त धाव तर मिळेल, पण विकेट देखील त्यासोबत. येस डीजे. शिलार मामा आमचे भरपूर खुश आहेत. त्यांना माहिती आहे विकेट मिळाली आहे आणि मॅच मात्र आपल्या आता जवळ आलेली आहे. 3 बॉल 8. 2 चौकार हवेत. स्टेप आउट करून थांबवलंय चेंडूला. थांबवलंय, रनआउट देखील आहे का? येस. फिंगर अप इज गो. आणखी एक रनआउटची विकेट आणि जवळपास मॅच आपल्या विजाचा दारावरती येऊन आणले. विजाच्या समीपात येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि 2 बॉल मध्ये विजासाठी गरज आहे ती 8 धावाची. 2 चेंडू 8 धावा म्हणजे 2 चौकार इतका गरजेचे आहेत. 2 चेंडू आणि 8 धावाची गरज. 2 चेंडू 8 धावा. चौकार 2 हवेत. 2 चौकार जर इथं आले तर मात्र मॅच जिंकेल सिद्धू स्मृती टीम. बट इथनं ते येतील का? महेशनं अद्याप गोलंदाजी चांगली केली आणि या बॉलवर विकेट देखील मिळवली आणि जवळपास सामना देखील जिंकलेला आहे. जवळपास कारण एक चेंडू अद्याप शिल्लक. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ